हा आहे ते मी आधी माझं संभाषण संपवून घेतो. हो, पण म्हणजे मग आपण पुढे बोलायला मोकळे. मगाशी कुठे होता ते सांगतो. आपले विचार आणि ह्या 4 गोष्टींवर होता. येस. एक गोष्ट लक्षात घ्या मित्र, की आपल्याला जर आयुष्यात काही बदल घडवायचे असतील तर आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवणं जरुरी आहे. व्यक्तिमत्वात बदल घडवण्यासाठी जसं मी सांगितलं तसं आपल्या विचारांमध्ये बदल घडवणं जरुरी आहे. कारण विचारांमधून आपले कृती बनतात, कृतींमधून सवयी बनतात, सवयींमधून आपलं कॅरेक्टर बनतं. आता विचार बदलणं हे काही इतकी सोपी गोष्ट नाहीये. आपण अनेक यापूर्वी बघितलं पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा इतर प्रकारची पुस्तकं वाचलेली असतील, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, हे सगळं जरी आपण ऐकलेलं असलं तरी सुद्धा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग हे जाणीवपूर्वक करणं, मनात निगेटिव्ह विचार येऊ न देणं, आपल्या सवयी बदलणं किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करणं हे इतकं सहज सोपं नाहीये. म्हणून आपण एक सोपी पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करतो आणि ती सोपी पद्धत अशी आहे की तुमची सिग्नेचर बदलायची. कारण यापूर्वी जसं मी सांगितलं तसं सिग्नेचरचा थेट संबंध आपल्या सबकॉन्शियस माइंडशी आहे, आपल्या मेंदूशी आहे, आपल्या विचारांशी आहे. ज्यावेळी आपण एक विशिष्ट प्रकारची सही करतो त्याद्वारे आपल्याला आपल्या मेंदूला या सूचना दिल्या जातात की आपण अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहोत. स्वाक्षरीमध्ये जर आपलं व्यक्तिमत्व दिसत असेल तर जर आपली स्वाक्षरी बदलली तर आपलं व्यक्तिमत्व सुद्धा त्यानुसार बदलेल. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन आपण ग्राफोथेरपी या विषयाद्वारे सही बदलून आयुष्य बदलणं हा प्रकार अचीव करण्याचा प्रयत्न करतो. या प्रकाराने अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडलेले आहेत. तुमच्या विचारांमध्ये बदल घडतो हे मी ठामपणे सांगू शकतो. माझ्याकडे आलेल्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात या प्रकारे मी बदल घडवलेले आहेत. ही एक बेसिक तुम्हाला माहिती दिल्यानंतर या पुढे आपण केवळ सह्या पाहूयात. सह्यांमध्ये काय बदल करणं जरुरी आहे ते पाहूया आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुम्हाला जर तुमची सही दाखवायची असेल त्या ती सही पाहून पण त्यावर मी काही कमेंट्स करू शकेन, त्यावर तुम्हाला सूचना देऊ शकेन. त्यामुळे ग्राफोथेरपी, ग्राफोलॉजी, हस्ताक्षरशास्त्र, सिग्नेचर अनालिसिस याविषयी मी आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढंच सांगून थांबतो. आतापर्यंत जे झालेल्या भागाबद्दल जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे. नाहीतर आपण पुढल्या भागाकडे वळूया. आपण सह्या पाहूया. प्रश्न आपण पुढे बघूया. आणि सह्या पाहणं सोपं जाण्यासाठी ना आमच्या काही 9 सभासदांकडून सह्या घेतलेल्या आहेत. पंकज, याचा व्हिडिओ चालू करा. बघायला वगैरे लॅपटॉप सोपा पडणार आहे. लॅपटॉप आलाय का आता? पंकज, लॅपटॉप आलाय समोर? हो, माझ्यासमोर लॅपटॉप आहे आणि चालू झालेलं आहे व्यवस्थित. माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर मी पंकज, आम्ही काय केलंय? पंकज, आम्ही 9 लोकांच्या सह्या घेतल्या आहेत. आमच्या 9 सभासदांच्या सह्या घेतल्या आहेत. त्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आणि आपल्या सगळ्यांची परमिशन आहे त्याच्यासाठी असं मी धरतो आमच्या मेंबरची, त्या 9 मेंबरची. आणि त्या सही तुमचं अवलोकन झालं की त्या व्यक्तीला तुमच्या बरोबरीने आपल्याला ऐकता येईल. माझी एक विनंती आहे सर्व सभासदांना, तुम्ही तुमच्या सह्या दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद. कुणीही हे पर्सनल काही याबद्दल विचार करू नये. सहीमध्ये थोडीफार जी काही तुमच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसते त्याबद्दल मी सांगेन आणि त्यात बदल जे पाहिजे आहेत ते सुचवेन. त्यामुळे कोणीही वैयक्तिकरित्या काही यामध्ये मानून घेऊ नये. आपण केवळ शास्त्र आणि याचा उपयोग आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी कसा करायचा त्या दृष्टीने या सह्यांचं अवलोकन करूया. ठीक आहे का? आपण पहिल्या सहीकडे आलो. त्यांचं नाव आहे छाया गुरुनाथ कोलीवाड, लग्नापूर्वीचं नाव आहे, आणि स्वाती शरद अग्निहोत्री लग्नानंतरचं नाव आहे. मित्र, एक लक्षात घ्या, कुठची सही
चा प्रत्येक स्ट्रोक, प्रत्येक अक्षर सही कशा प्रकारे करता? हा बोला खानोलकर. आवाज कमी झाला, जरा वाढेल. आवाज कमी झाला, आता येतोय? एक मिनिट, मी कॉर्ड बदलून पाहतो. नाही, कॉर्ड बदलू नका, याचा बघा ना, लॅपटॉपचा आवाज बरोबर आहे फुल. लाईट मुळे गोंधळ झाला जरा. आता आवाज व्यवस्थित येतोय का बघा? हा, येतोय. ओके. कुठचीही सही बघताना कुठचाही ग्राफॉलॉजिस्ट, सिग्नेचर अनालिस्ट, कोणीही जे या क्षेत्रातले एक्सपर्ट असतील ते सर्वप्रथम तुमची संपूर्ण सहीचे प्रत्येक अक्षर, त्याचा प्रत्येक स्ट्रोक, ती खालून वर कशी जाते, त्याचा स्लँड, इतर अक्षरांशी त्याचा संबंध, या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचं व्यक्तिमत्व स्टडी करतात. आपल्या समोर ही जी सही आहे आता, स्वाती शरद अग्निहोत्री, याचा पहिला स्ट्रोक जो आहे एस, हा खूप लांबून सुरू होतोय, पाठीमागून सुरू होतोय. सुरुवात करताना या प्रकारे सही करणारी माणसं पास्ट मध्ये थोडी विचारत राहतात, भूतकाळात रमतात. भूतकाळाच्या विचारांचा किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचा त्यांच्या जीवनावर परिणाम असतो आणि त्याबाबत त्यांच्या मनामध्ये त्याचे विचार चालू असतात. इन्व्हॉल्वमेंट फॅमिलीमध्ये खूप जास्त असते, कारण सर्व अक्षरं एकत्र आलेली आहेत. एस एस आणि त्यातला ए सुद्धा आपल्याला तिन्ही अक्षरं एकमेकात गुंतलेली आहेत. सही ही पूर्णपणे केलेली नाहीये. तुम्ही जर बघाल तर पहिला एस, दुसरा एस आणि एक कसं तरी आपण पाहू शकतो, आपल्याला नाव वरती माहिती आहे म्हणून. हॅलो, हा, येतोय आवाज. ओके. आणि पुढचं जे अक्षर लिहिलेलं आहे, अग्निहोत्री जे लिहिलेलं आहे, ते अजिबातच आपल्याला पूर्णपणे वाचता येत नाहीये. ते अर्धवट लिहिलेलं असल्यामुळे काय होतं की आपण काही कामं आपली अर्धवट राहतात, विचार अर्धवट राहतात. आपण संपूर्णपणे स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, संपूर्णपणे इतर लोकांशी नीट कनेक्ट होऊ शकत नाही. सुरुवात फोर्सनी होते. एखादं काम सुरू करताना आपण जोशात सुरू करतो, पण त्याचा शेवट होताना मात्र ते काम मनासारखं पूर्ण होत नाही किंवा अर्धवट सोडल्या जातं. शेवटचं अक्षर थोडंसं खाली येत आहे. सहीचा जो एंड असतो त्याचं अक्षर जेव्हा थोडंसं खाली ड्रॉप होतो तेव्हा थोडं लो फिलिंग असतं. आपली मानसिक अवस्था थोडीशी कमी आपल्याला वाटत असतं. थोडेसे आपण डिप्रेस म्हणू नाही शकत, पण लो फिलिंग ज्याला म्हणतो तशा प्रकारचं फिलिंग असतं. जे काही होत आहे, जे काही घडतं आहे ते आपण ऍक्सेप्ट करतो जसं आहे तसं, फारसा त्याच्यात बदल आणण्याचा प्रयत्न करत नाही. भविष्याबद्दल आपण फार जास्त आशावादी न राहता सध्या जे आहे तसंच राहण्याची प्रवृत्ती असते. खाली जेव्हा अंडरलाईन करतो तेव्हा आपण 2 डॉट त्या अंडरलाईनच्या खाली असतात नॉर्मली, किंवा 1 डॉट तरी असतो. तो जेव्हा देत नाही तेव्हा असं होतं की आपण साधारणपणे, हॅलो, येतोय आवाज पंकज. ओके. तो डॉट जेव्हा आपण 2 डॉट देत नाही, फक्त अंडरलाईन करतो, तेव्हा असा प्रयत्न असतो की आपण आपले विचार ठामपणे मांडावेत, पण ते दुसऱ्यावर लादू नये. आणि थोडा एसचे जे वरचे लूप्स जास्त घेतले जातात त्याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो की जास्त विचार करण्याची प्रवृत्ती असते. तर हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या सहीमधून आपल्याला दिसत आहे. स्वाती मॅडम याच्याशी ऍग्री होतील अशी माझी आशा आहे. एक मिनिट, स्वाती अग्निहोत्रींना. हो सर, हो सर, नक्की मी ऍग्री आहे मी. तुम्ही अगदी बरोबर सांगितलंय, माझं वर्णन बरोबर केलेलं आहे. पण आता कसा बदल करू शकतो आपण ह्याच्यामध्ये? कारण अतिशय हीच वृत्ती तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. कारण स्वातीताई एके ठिकाणी थांबा, प्रकाश तोंडावर ठेवा. तुमचा हात तुमच्या इथे आडवा येतोय मोबाईलच्या. हा, बोला आता बरोबर. पंकज बोला. पंकज. मॅडम, हा तुमचा प्रश्न विचारला त्याबद्दल मला अतिशय चांगलं वाटलं, कारण की स्वतःचं व्यक्तिमत्वाचं अनालिसिस कळल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे हा विचार करणं फार महत्वाचं असतं. तर आता तुमच्या सहीमध्ये जे बदल मला अपेक्षित आहेत ते तुम्हाला सांगतो की खानोलकर, पुन्हा एकदा आपण त्यांची सही दाखवूया. हा, एक
आली पंकज. हा स्वाती मॅडम, एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा सुरुवात करता सहीची तेव्हा जो एसचा जो पहिला स्ट्रोक आहे, पेन कागदाला टेकल्यानंतर तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक असं मोठी रेघ ओढता आणि नंतर मग एसची गाठ घेता. तो जो मागचा भाग आहे ना, तो आपल्याला संपूर्णपणे कट करायचा आहे. आता तुम्ही तुमची लग्नापूर्वीची जर सही बघितली छाया गुरुनाथ कोलिवाड, तर तो सी ला कुठच्याही प्रकारचं मागे जसं हे शेपूट आलेलं आहे एसला, तशा प्रकारचं काही नव्हतं. त्यामध्ये काय होतं की व्यक्तिमत्व कॉन्फिडन्स येतो आणि आपली जास्त भूतकाळात रमण्याची जी वृत्ती असते ती निघून जाते. भूतकाळात कुठच्याही घटना घडलेल्या असतील, चांगल्या असो किंवा वाईट असो, त्याच्यामध्ये आपण रमण्यामध्ये काही अर्थ नसतो. आपल्याला भविष्याकडे बघायचं. संपूर्णपणे आपल्याला स्वतःचं आयुष्य जे ध्येय आहे ती जर आपल्याला मिळवायची असतील किंवा आपल्या आयुष्यात जे काही आपण ठरवलं ते मिळवायचं असेल, तर आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असणं ही फार गरजेचं असतं. आपलं आपल्या पतीवर किंवा मधलं अक्षर जेव्हा नवऱ्याचं अक्षर किंवा यांचं वडिलांच्या नावाचं अक्षर असतं, त्यांच्यावर किती प्रेम असलं, आदर असला तरी सुद्धा शेवटी आपल्या आयुष्यात आपल्याला ध्येय आपल्याला हासिल करायचे आहे. त्यामुळे मधलं अक्षर आणि आपल्या अक्षरामध्ये ही आता जी गिचमिड झालेली आहे एकदम, एस एस आणि ए हे तिन्ही एकात एक गुंतलेले आहेत. एवढं जर गुंता राहिला तर तुम्ही स्वतःसाठी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तितकं यश येणार नाही. त्यामुळे क्लिअर अक्षर एस वेगळा, परत दुसरा एस, परत तिसरा ए, आणि ही तिन्ही अक्षरं एकाच हाईटची, म्हणजे जितका आपण स्वतःला मान देतो तितकाच मधल्या अक्षराला आणि तितक्याच आपल्या आडनावाला किंवा आपल्या फॅमिलीला मान देतो. त्यानंतर अग्निहोत्री हे नाव जे आहे ते स्पेलिंग संपूर्णपणे लिहायचंय. जितकं तुमचं नाव क्लिअरली वाचता येतं तुमच्या हस्ताक्षरामध्ये, तितकं तुमच्या सही वाचून कळलं पाहिजे की ही स्वाती शरद अग्निहोत्री यांची सही आहे, भले ती एस एस अग्निहोत्री असेल. बरोबर. आणि ती सही तितक्या सुस्पष्टपणे केल्यानंतर आपल्या मनातले विचार स्पष्ट होतात, आपली भूतकाळाची लिंक कट होते, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित होतं, आपला ठामपणा दिसतो, आपण अंडरलाईन केलेली आहे. आपला ठामपणा जर आपल्याला आज वाटत असेल की थोडा कमी पडतो आहे, तर आपण त्या जी अंडरलाईन केली आहे त्या रेषेखाली अजून 2 टिंब द्या, पण ते स्टॉप पूर्णपणे द्या व्यवस्थित. अशा प्रकारे जर तुम्ही सही विकसित केली तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप बदल घडेल. या सहीचं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल 30 दिवस. 30 दिवस एका कोऱ्या कागदावरती वरपासून खालपर्यंत शांत ठिकाणी बसून कुठेही डिस्टर्बन्स नसताना ध्यान केल्यासारखं शांतपणे त्या सह्या करायच्या वरपासून खालपर्यंत पूर्ण पानभर, आणि मग त्या पानांची 30 दिवस संपूर्णपणे प्रॅक्टिस केली. त्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडलेला तुम्हाला जाणवेल, तुमच्या बरोबरीच्यांना जाणवेल आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू होईल. अच्छा. पण सर मला एक असं विचारायचं आहे की आता ही सही मी गेले 45 वर्ष करते, माझ्या लग्नाला 45 वर्ष कंप्लीट झाली आजच, तर आता इतकी ही सवय झाली, तर आता एकदम बदलायचं म्हणजे हे शक्य होईल का? आणि मला सगळीकडेच ही सही बदललेली मला सगळीकडे प्रोड्यूस करायला लागेल ना आपल्या बँकेत वगैरे, मग ते कसं काय ते मला. नाही मॅडम, एक लक्षात घ्या की सर्वप्रथम आपला सही बदलण्याचा नियम असा आहे की आपण जितक्या वेळा सही करतो, कुठची सही करा, ही करा किंवा बदललेली करा, जितक्या वेळा तुम्ही कागदावर सही कराल तितक्या वेळेला तुमच्या मेंदूला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक आदेश दिला जाईल. उदाहरणार्थ ही जेव्हा तुम्ही सही करता तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक आदेश दिला जातो की जे मी हातात काम घेतलेलं आहे ते काय पूर्ण होईल की नाही माहित नाही, अर्धवट राहील, आता मला थोडंसं डाऊन फिलिंग आहे किंवा माझी कुटुंबामध्ये गुंतवणूक जास्त आहे. ह्या प्रकारचं फिलिंग आदेश हे सगळे तुमच्या मनाला दिले जातात आणि त्याप्रमाणे तुमचं मन त्या प्रकारे तुमचा स्वभाव घडवतो. सही तुम्ही जितक्या वेळा कराल तितक्या वेळा आदेश जाणार आहे. जरुरी नाही की तुम्ही तुमच्या बँकेत आणि पासपोर्टवर किंवा इतर कुठच्याही सरकारी कागदपत्रांवरती तुम्ही सही बदलली पाहिजे. कारण बँकेच्या चेकवर किंवा कुठेही तुम्ही सही करत असाल तर किती वेळा कराल? 2-4 दिवसातून एकदा, 8 दिवसातून एकदा कराल. त्यामुळे आपल्या मनाला आदेश जाणार नाहीये. आपल्या मनाला वारंवार आदेश देण्यासाठी आपल्याला रोज एक पान भरून, म्हणजे 50 असो 100 असो तितक्या सह्या करायच्या आहेत. तितक्या वेळा वारंवार आदेश गेल्यानंतर 30 दिवस आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडून येणार. समजा तुम्ही बदललेली सही 30 दिवस करत आहात आणि त्यावेळी बँकेत सही बदलली नाहीये तर काही हरकत नाहीये. बँकेमध्ये सही बदलणे ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे की तुम्ही 6 महिने, वर्षभर ही बदललेली सही सगळीकडे करतात आणि आता तुम्हाला जाणवायला लागलं की नाही मी जुनी सही केल्याने मला अस्वस्थ वाटतं, त्यावेळी तुम्ही ही सही बदलून बँकेमध्ये सही बदला, तोपर्यंत बदलण्याची अजिबात जरूर. अच्छा, धन्यवाद धन्यवाद सर, खूप छान पुढच्या सहीकडे जाऊया. हॅलो हॅलो. सर माझा नमस्कार. हॅलो, कोण बोलताय?
सर मी सुहास पुरोहित बोलतोय, माझा व्हिडिओ गेलाय, व्हिडिओ. हो, पण आता मी काही करू शकत नाही, मध्ये बोलू नका, परत एकदा बाहेरून एंट्री घ्या. आपण दुसऱ्या सहीला येतोय, सगळ्यांनी अनम्यूट ठेवणं हे गरजेचं आहे. नितीन पद्मनाभ ठाकर. खानोलकर, ही सही आणि याच्या खाली लिहिलेला प्रश्न मी वाचला, हाऊ टू चेंज माय नेचर ऑफ सेन्सिटिव्हनेस. एक मिनिट नितिन भाई, आप सुन रहे ना? नितिन ठाकर, नितीन भाई थांबा, आपण पुढच्या सहीला जाऊया. मिस्त्री मॅडम आहात तुम्ही ना? अनम्यूट करा मिस्त्री मॅडम. केलं. हा, पंकज ह्या आहेत यांचं ना, शैला गणेश करंदीकर हे लग्नापूर्वीचं नाव आहे आणि मिस्त्री हे शर्मिष्ठा मिस्त्री हे आताचं नाव. गो अहेड. बरोबर. तुमच्या सहीमध्ये मॅडम असं आहे की तुम्ही संपूर्णपणे स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं राहील, स्वतःचे विचार ठामपणे मांडले जातील याची व्यवस्थित काळजी घेत आहात. तुमच्या सहीमध्ये फुलस्टॉप्स आहेत आणि दोन्ही एस, जी आणि एम, मिस्त्रीतला एम, याच्यामध्ये गॅप्स आहेत. अशा जेव्हा आपण गॅप ठेवतो 3 अक्षरांमध्ये आणि त्याच्यामध्ये फुलस्टॉप देतो, तेव्हा त्यावेळी आपली इतरांपासूनची थोडं डिस्टन्स असतं, आपलं अंतर वाढलेलं असतं, किंवा आपला एक प्रकारचा स्वभाव असतो की आपल्याला जास्त आपल्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही. जे आपले विचार आहेत त्याच्याशी आपण ठाम असतो. शेवटचं अक्षर वाय तुम्ही इतक्या ठामपणे लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विचार किंवा तुम्हाला एखादी कृती करायची असेल तर ती तुम्ही खूप ठामपणे कराल आणि कदाचित तुमचे विचार बदलणं हे दुसऱ्यांना इतकं सोपं जाणार नाही, कारण तुम्ही सही केल्यानंतर पुन्हा एकदा फुलस्टॉप देत आहात. अशा प्रकारे जेव्हा आपण फुलस्टॉप देतो तेव्हा आपण हे सांगतो की बाबा मी जे लिहिलं आहे ते फायनल आहे, मी जे विचार केलाय ते फायनल आहे. आणि या प्रकारे महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही एस आणि जी कॅपिटल काढलेला आहे आणि तुम्ही एम हा स्मॉल काढलेला आहे. आपण नॉर्मली सर्व अक्षरांना सेम प्राधान्य देणं अपेक्षित आहे. स्वतःचं नाव, नवऱ्याचं किंवा आपल्या वडिलांचं मधलं नाव आणि कुटुंबाचं नाव, याचं जेव्हा तिन्ही नावं कॅपिटल असावीत आणि साधारण एक साईजची असावी. पण काही कारणांमुळे जर आपल्याला एखाद्या नावाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जर काही आपल्याला प्रॉब्लेम असेल, आपल्याला कमी आदर असेल, तर त्यावेळी असं अक्षर काढलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, मी हे ग्राफॉलॉजीच्या नियमांप्रमाणे, अक्षरशास्त्राच्या नियमांप्रमाणे जी काही अक्षरांचे अर्थ होतात ते सांगतोय. वैयक्तिक कुठच्याही प्रकारे बोलण्याचा माझा काही उद्देश नाही. तुम्ही ज्यावेळी एस जी करंदीकर करत होता तेव्हाचा तुमचा एस बघा आणि आत्ताचा तुमचाही, आत्ताची इनिशियल तुमची तीच आहेत, पण त्यातला एस तुमचा वेगळ्या पद्धतीने काढला गेलेला आहे. हा जो मी जसं आधीच्या सहीमध्ये सांगितलं की जेव्हा तुम्ही मागून एस चालू करता आणि त्याला एसचा एक प्रकारचं टोक किंवा शेपटी आलेली असते, तेव्हा तुमचं थोडंसं भूतकाळात रमणं होतं. भूतकाळाबद्दल तुम्हाला जास्त ओढ असू शकते किंवा भूतकाळातल्या घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा तुमच्या मनावरती परिणाम होत असतो, त्यात तुम्हाला आठवत असतं. अक्षरांमध्ये जेव्हा क्लॅरिटी नसते तेव्हा काही विचार हे तुमचे तुम्ही फक्त केवळ तुमच्यापाशीच ठेवता, समोरच्या माणसाला त्या विचारांचं आकलन होऊ देत नाहीत. कारण प्रत्येक अक्षर हे वाचण्यासारखं असावं. करंदीकर अक्षरामध्ये जेवढी स्पष्टता आहे, प्रत्येक अक्षर वेगळं वेगळं आहे आणि वाचू शकतं, तितकं मेस्ट्रीमध्ये MES याच्यामध्ये थोडस एम स्मॉल आहे, ES क्लॅरिटी नाहीये. टी नंतर तुमचा आर जो आहे तो आर यू सारखा वाटतो, व्ही सारखा वाटू शकतो, क्लिअर आर होत नाहीये. आणि त्याच्यानंतर वाय जो आहे तो पण तुम्ही एक संपूर्ण मोठी रेख दिलेली आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे काही अक्षर इलेजिबल किंवा अनरिडेबल ठेवतो तेव्हा असं होऊ शकतं की आपले संपूर्ण विचार आपण समोरच्या माणसासमोर व्यक्त करत नाही किंवा त्यांना आपल्या मनातलं संपूर्णपणे जाणवू देत नाही. जरुरी नाहीये की हा एक निगेटिव्ह गुण आहे, हा एक पॉझिटिव्ह गुण पण असू शकतो. बऱ्याच मोठ्या नेत्यांच्या सह्यांमध्ये असे सही बघायला मिळते, कारण त्यांना स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, स्वतःच्या तुमचा पंकज आवाज कमी झालाय आणि व्हिडिओ बंद झालाय. लाईट आहेत ना?
तुम्हाला जर हे व्यक्तिमत्वाबद्दल पटलं असेल तर मी तुमच्या सहीत जी बदल पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते देतो. गरज नसताना टेन्शन घेणे हा स्वभाव बदलायचा आहे. हो. ठीक आहे. आपलं हे सिग्नेचर अनालिसिस, हे बघा, सिग्नेचर अनालिसिस जेव्हा मी करतो तेव्हा मी खूप काही तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगू शकतो. 15-20 पॉईंट किंवा तुमच्या सर्वच तुमच्या आर्थिक सवयी कशा आहेत, वैवाहिक जीवन कसं आहे, कुटुंबियांशी संबंध कसे आहेत, तुमचं पास्ट कसं आहे, सध्याचे तुमचे विचार कसे आहेत, फ्युचर बद्दल तुम्ही विचार कसे करतात, या सर्व गोष्टी तुमच्या सहीमधून कळतात. पण वेळेअभावी मी इथे फक्त महत्वाचे मुद्दे मांडतोय. आणि तुमचा प्रश्न जो आहे, गरज नसताना टेन्शन घेणे हा स्वभाव बदलायचा आहे, तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचंच तुम्ही उत्तर दिलेलं आहे की जर गरज नाही तर टेन्शन कशाला घ्यायचं. तुम्हीच म्हणता गरज नसताना मी टेन्शन घेते, मग तुम्हालाच कळतंय की गरज नाहीये तर मग टेन्शन कशाला घ्यायचंय. तुम्हाला मी एक थोडं ब्लंटली, म्हणजे थोडं स्पष्ट वक्ता मला व्हावं लागतं, कारण जसं तुम्ही डॉक्टरकडे येता तेव्हा तुमचा काही लपवू शकत नाही डॉक्टर, तुम्हाला जे खरं आहे ते सांगावं लागतं. काही वेळेला काय होतं मॅडम की आपल्या फॅमिलीमध्ये काही घटना घडत असतात, काही व्यक्ती असतात किंवा आजूबाजूला इतर लोकांच्या आयुष्याच्या घटना घडत असतात. आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला थोडं कमी महत्व दिलं जात आहे किंवा आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकलेलो नाही आहे. आणि याच्यामुळे जर टेन्शन आलं तर त्याच्यासाठी काय होतं की आपल्याला एक अटेन्शन मिळवण्यासाठी म्हणून किंवा लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपल्या गरजांकडे लक्ष द्यावं, यासाठी आपण त्यांचं लक्ष आपल्याकडे ओढून घेण्यासाठी आपल्यामध्ये काही मनोविकार, काही मनातले बदल घडतात की ज्यामुळे आपण सांगतो की मला खूप टेन्शन आहे. आपण टेन्शन आहे म्हटल्यानंतर नॅचरली आजूबाजूचे लोक आपल्याला काय झालं बाबा, कसं काय आहे, आपली समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, विचार घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्या गोष्टीची मग आपल्याला एक प्रकारे सवय लागून जाते की आता 4 दिवस झाले, आता आपण थोडंसं टेन्शन घेऊया. तर तसं घडू नये याची काळजी घ्या. असं होतंय असं माझं म्हणणं नाही, असं काही माणसांच्या आयुष्यात घडतं, तसं होऊ नये. कारण तुमची सही ही अतिशय फोर्सफुल ठाम व्यक्तिमत्वाची सही आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं टेन्शन येण्याची गरज नाहीये, तुम्ही टेन्शन देऊ शकता. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद सर. मिस्त्रीचा एम कॅपिटल करा. तुम्हाला जर चेंज सांगायचे असतील तर तुमचा एस नॉर्मल करा, फुल स्टॉप काढून टाका सही मधले, सगळी लेटर्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा एकमेकाला आणि मिस्त्रीचा एम कॅपिटल करा. नाही एम मोठा करू का? मिस्त्रीचा एम कॅपिटल काढा, जसं तुम्ही एस आणि जी काढतात तसा एम मिस्त्रीचा एम काढा, फुल स्टॉप देऊ नका सही मध्ये. शक्य झालं तर एस, जी आणि एम तिन्ही अक्षर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि एस जे मागे जास्त लांबड शेपूट आहे ते काढून जसं तुम्ही आधी एस करत होता तसा एस करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे खूप बदल घडेल. चालेल, धन्यवाद धन्यवाद सर. पंकज, आपण पुढच्या स्वाक्षरीला जातोय, पण ही मिस्टर मिस्त्रींची आहे, घनश्याम. अरे बापरे, का हो तुम्ही असं नवरा बायको दोघी एकावेळेस समोरासमोर आणता? माझी परीक्षा घेता तुम्ही असं नका. कोणतरी एक नाराज होणार माझ्याशी. अजिबात नाही. घनश्याम गंगाराम मिस्त्री सही आपण बघतोय मराठीमध्ये, छान अत्यंत सुंदर अक्षरे काढलेली आहेत. कलाकार जी माणसं असतात किंवा काय कुठच्याही प्रकारची कला, मला आता मी कसं आहे की ग्राफॉलॉजी मध्ये मी एक म्हणू शकतो की काही कला अंगी असेल, पण नक्की ती गायन कला आहे, चित्रकला आहे असं स्पेसिफिक सांगणं कठीण असतं. त्यामुळे अत्यंत नीटनेटकेपणाने त्यांनी सही केलेली आहे. सहीमध्ये फोर्स आहे. मिस्त्री जी जी अशी सही केलेली आहे. नॉर्मली लोक आपली इनिशियल्स आधी लिहितात आणि मग सरनेम लिहितात. यांनी सरनेम आधी लिहून नंतर वडिलांचं नाव आणि नंतर स्वतःचं नाव लिहिलेलं आहे. अशा प्रकारची माणसं ही कुटुंबाला अतिशय प्राधान्य देतात, कुटुंबाच्या गरजांना अतिशय प्राधान्य देतात, कुटुंबातील व्यक्तींना त्यांना काय वाटतं त्याबद्दल त्यांची एक जास्त आस्था असते. आणि दुसरं असं असतं की त्यांना जास्त प्रसिद्धी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, पब्लिक लाईफ पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना जास्त स्तुती केलेली किंवा 4 लोकांमध्ये मग त्यांना असं स्टेजवर येणं, सत्कार करणं वगैरे असे समारंभ शक्यतो टाळतात. आणि सामाजिक प्रसंगांमध्ये सुद्धा, सामाजिक जे आपले काही लग्न समारंभ वगैरे समारंभ होतात त्यामध्ये पण ते शक्यतो असं 4 जणांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुटक नसतात, पण त्यांना जास्त असं कौतुक किंवा याची सवय नसते. मिस्त्री मधला आय मिसिंग आहे, आय वरचा डॉट मिसिंग आहे. आणि दुसरा सॉरी MESTRY जो आहे, टीचा जो बार आहे तुमचा, क्रॉस बार जो आहे टीचा,
तो त्यांचा टी क्रॉसच झालेला नाहीये. म्हणजे टी वरचा क्रॉस बघा तुमचा जवळजवळ शेवटी गेलाय, वाय वरती गेलेला आहे. कोणाला हा मिस्त्री ऐकत असतील तर ते कॉमेंट करू शकतात. तर तो जो टी असा इतका पुढे गेलेला असतो ना, ही माणसं खूप घाईत असतात, सारखं काहीतरी करायचं असतं त्यांना. म्हणजे एक संपत नाही तोपर्यंत नवीन काहीतरी करण्याची योजना डोक्यात चालू असते. त्यामुळे एकदम त्यांना स्पीड खूप आवडतो. समोरचा माणूस पण जर हळू काम करत असेल ना आणि ढिला असेल, आपल्या स्पीड प्रमाणे काम करत असेल तर त्यांना अस्वस्थ होतात ते. आणि स्वतःचा स्पीड प्रचंड असतो त्यांचा, आणि इमॅजिनेशन असतं, एक कल्पक वृत्ती असते. कारण सारखं जिथे टीचा बार पाहिजे तिथे नसून तो पुढे गेलेला आहे. म्हणजे आपण आता जिथे प्रेझेंट मध्ये आहोत त्याच्याऐवजी अजून 4 दिवस पुढे जाऊन 8 दिवसानंतरचा पुढचा विचार करतात. प्रत्येक गोष्टीकडे अशा पद्धतीने ते पाहून ते कल्पकता येते. दोन्ही जी मध्ये बघा, दोन्ही लूप डोक्यावरची जी आहेत ते अतिशय सुंदर राऊंडेड लूप आहेत. त्यामुळे कल्पक, इमॅजिनेटिव्ह अशी वृत्ती आहे. खाली अंडरलाईन केलेले नाही, डॉट्स दिलेले नाही आहेत. खूप स्वतःला लादत नाही दुसऱ्यांवर. आपले विचार ठामपणे मांडतात. आपले विचार बोलतच नाही अशातला भाग नाही, पण बोलतात, सांगतात. पण ठीक आहे, ऐकलं तर ठीक आहे, आनंद आहे. नाही ऐकलं तर बघा बाबा, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा. अशा प्रकारचं वृत्ती आहे. त्यामुळे मॅडमना ते जास्त सोयीस्कर असेल की बाबा फार लागत नाहीत. यांच्यासाठी काय बदल? होप यू ऍग्री. हा, हसतायत दोघही. तो मिस्त्री तुमचा अनम्यूट का झालाय, श्याम मिस्त्री? मग आलं नाही, बरोबर आहे, एकदम बरोबर, एकदम बरोबर सांगितलं. धन्यवाद. आणि त्यांच्या स्वभावाचा मला फार फायदा होतोय. घर कामामध्ये मदत. कसं असतं की एक जण ठाम आहे तर दुसऱ्याने सोडून दिलं पाहिजे. आता तुमच्या सहीमध्ये एकदम ठामपणा आहे. त्यांच्या सहीमध्ये त्यांनी थोडं ते अडॉप्ट केलं ते चांगलं आहे. नाही, अगदी तुम्ही परफेक्ट सांगितलं अगदी. धन्यवाद. पंकज, या सहीमध्ये काही त्यांना सजेस्ट करायचंय तुम्हाला? नाही, बदल त्यांना स्वतःमध्ये काही बदल घडवून आणायचा असेल तरच आपण सही बदलूया. ते जर त्यांच्या सध्याच्या आयुष्याशी आणि सध्याच्या त्यांच्या स्वभावाशी आनंदी असतील तर त्यांनी त्यात काही बदल करू नये. कारण मग जे आहे ते उगाच बदलायचं कशासाठी? छान चाललंय तर छान चालू द्या. आपण छान आहे, एकदम छान आहे. पुढच्या सहीवर जाऊया आपण. चालेल, धन्यवाद. हा सर. माझं कसं होतंय की मला तुमची जी सही आहे ना, 2-3 अक्षरं फक्त माझ्या समोर असतात आणि तेवढ्यावरून माझा संपूर्ण माणूस, मी माणसाला ओळखत नाही, भेटलेलो नाहीये. नाही, त्यामुळे साहेब अजून एक तुम्हाला सांगू का? बोला ना सर. आपल्या त्या मिनल भाविस्कर आहेत ना, हो, त्या आणि आम्ही मिस्टर अँड मिस, आम्ही दोघे ठाणा चरी टेलिफोन एक्सचेंजला होतो. सर मी तुम्हाला एक सांगू का? श्याम मिस्त्री हे नाव माझ्या घरामध्ये मी गेली 20-25 वर्ष ऐकतोय. अरे देवा. एवढी तारीफ मी ऐकलेली आहे, तुमच्या रांगोळ्यांची एवढी तारीफ मी मला कल्पना आहे. पण मी इथे काय आहे की मी निष्पक्ष हरकत नाही. म्हणजे असं माहित आहे म्हणून मी नाही सांगितलं. मला सही सांगायची जरूर होती. पण मला खूप सीमा पाटीलचं पण तोंडून तुमचं नाव ऐकलेलं आहे. ती माझी सख्खी बहीण आहे. त्यामुळे अरे वा, छान बद्दल आणि तुमच्या कलेबद्दल नितांत आदर आहे. असंच चालू राहू द्या. काही बदल. धन्यवाद सर. धन्यवाद. पुण्यार्थी तुम्ही अनम्यूट करा. पंकज, आपल्या समोर सही आहे ती प्रमोद जी पुण्यार्थी. माफ करा, काही वेळेला मला थोडस कडक बोलायला लागलं किंवा काही असं बोलावं लागलं सही बघून, तर तुम्ही त्याबद्दल काही वैयक्तिक वाईट मानून घेऊ नका. आपण सगळेजण ही सही आपण सगळेजण ही सही बघतो आहोत स्क्रीनवरती. साहेब, यापैकी कोणीही, आपल्या सर्व सभासदांपैकी कोणीही यातला मला पी, जी आणि पुढचा पी दाखवू शकेल का? मला सांगा. प्रमोदचा पी दिसला पाहिजे, जीचा जी दिसला पाहिजे आणि पुण्यार्थीचा पी दिसला पाहिजे. ओके. या अशा सह्यांना साहेब इलिजिबल सही म्हणतात. एक तर बघा, तुमचा पी पहिला, मी ही सही वाचली तर मला AMC असं वाचायला येईल.
जर मी तुमचं नाव लिहून मागवलं नसतं बरोबर बरोबर तर पहिलं अक्षर मला ए वाटेल, दुसरं अक्षर मला कदाचित एम वाटेल आणि तिसरं अक्षर सी वाटेल. तुमच्या सहीमध्ये तुम्ही पहिलं अक्षर जे टोकदार काढलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं कसं असतं की यू आर मोर व्होकल. सहीचे काही भाग असतात, वरचा, मधला, खालचा. त्यामुळे जो वरचा भाग आहे तो जास्त करून गळा, बुद्धी, डोकं यांच्याशी निगडीत असतो. त्यामुळे तुमचा व्होकलशी, घशाशी, अशा काही गोष्टींशी, बोलण्याशी, गाण्याशी, या गोष्टींशी तुमचा संबंध असू शकतो. त्याच्यानंतर तुमची सही अत्यंत टोकदार असल्यामुळे तुम्ही खूप स्पष्ट वक्ते असणार. तुमच्या कदाचित बोलण्यातून, हार्श बोलण्यामुळे काही जण दुखावले जाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही खूप अनालिटिकल आहात, इंटेलिजंट आहात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची चिरफाड करणं, त्याचं अनालिसिस करणं, तुमच्या लॉजिकला पटेस्तोवर ती ऍक्सेप्ट न करणं, असा स्वभाव आहे तुम्हाला. तुम्ही सहीमध्ये अजिबात स्वतःचं व्यक्तिमत्व झलकू देत नाही. त्यामुळे काय होतं की अशा प्रकारची माणसं ही स्वतःला थोडीशी अनरिडेबल ठेवतात. दुसऱ्या माणसांना तुमच्यापर्यंत पोहोचणंही कठीण जातं. तुम्हालाही दुसऱ्या माणसांबद्दल पर्यंत पोहोचणं थोडं कठीण जाईल या स्वभावामुळे. त्यामुळे ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो किंवा इतर लोकांशी नातेसंबंध जास्त विकसित करणं म्हणतो, यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. स्वतःला संपूर्णपणे इम्पॉर्टन्स दिल्यामुळे पुष्कळ, कारण पुढची 2 अक्षर ही मधलं अक्षर आणि सरनेम आहे असं धरलं तर पहिलं अक्षर त्या मानाने इतर 2 अक्षरांच्या मानाने खूप अतिशय उंच आहे. अशा वेळी तुम्ही स्वतःला प्राधान्य देता, स्वतःच्या आवडी निवडींना जास्त प्राधान्य देऊ शकता आणि इतर लोकांना असं वाटू शकतं की बाबा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेन की हे जे 2 फुलस्टॉप तुम्ही शेवटी दिलेले आहेत, नॉर्मली सह्यांमध्ये फुलस्टॉप नसावे. स्टॉप असले तर खाली अंडरलाईनच्या खाली 2 फुलस्टॉप असावे. 2 वेळा, एक वेळा फुलस्टॉप सुद्धा घातक असतो. 2 वेळा फुलस्टॉप दिल्यानंतर काय होतं की तुम्ही कुठचंही काम करायला गेल्यानंतर तुम्ही स्वतःला थांबवता, तुमची प्रगती स्वतःच्या हाताने थांबवता. तुम्ही एक स्वतःचीच एक लिमिट घालून घेता की मी इतकंच प्रयत्न करेन, मी या लेवल पर्यंतच जाईन, ह्याच्या पुढे मी प्रयत्न करणार नाही. त्यामुळे संपूर्णपणे आमूलाग्र बदल होऊ शकतो या सहीत. तुम्हाला जे चेंजेस अपेक्षित असतील स्वतःमध्ये, सर्व जणांनी एक लक्षात घ्यावं की मी जाणूनपूर्वक सही बदलायला सांगणार नाही. तो माझा प्रोफेशन नाही, माझा व्यवसाय दुसरा आहे. पण जर तुम्हाला तुमच्या सहीत बदलण्याची इच्छा असेल तरच आपण हे सजेस्ट करतो मी. जसं आता मी श्यामला सांगितलं की बाबा तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय, कशासाठी सही बदल. पण आपल्याला व्यक्तिमत्वात बदल घडवायचा असेल तर आपण ते घडवूया, तसं काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. तर काही चेंजेस अपेक्षित असतील तर मी सजेशन देईन. चेंजेस मध्ये काय झालं, मी पूर्वी सर्व्हिसला असताना त्या बऱ्याच सह्या करायला लागायच्या. तर त्यामुळे ही लहानशी स्वीट अँड शॉर्ट सही म्हणून ठेवली होती आणि ती आता कंटिन्यू आहे. त्यामुळे सांगा, तुम्ही शॉर्ट जरी सही केली तरी पी हा पी सारखा का नाही लिहिला? नाही बरोबर, घाई ती सवय पूर्वी लागली करायची. शेवटी तुम्ही सी केला, आता शेवटचं नाव पुण्यार्थी तिथे पी तरी दिसला पाहिजे. हो नाही बरोबर आहे. आता काय करा माहिती का? हा बोला ना. पी जी पुण्यार्थी कंप्लीट सही केली चालू शकेल का? पी जी पुण्यार्थी करणं केव्हाही आयडियल आहे, आदर्श आहे. कारण स्वतःला महत्व दिलं जातं, मधल्या अक्षराला महत्व दिलं जातं, संपूर्ण कुटुंबाला महत्व दिलं जातं. अच्छा, आणि ओके, आणि लाईन मारून खाली पाठीवर लाईन मारून खाली डॉट द्यायची का डॉट नाही द्यायची? खाली हे बघा, खाली लाईन मारणं आणि डॉट देणं याचा अर्थ काय ते मी सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला ते अडॉप्ट करायची की नाही ते तुम्ही ठरवा. जेव्हा आपण एक अंडरलाईन खाली करतो तेव्हा आपण स्वतःचे विचार समोरच्या समोर पुढे ठामपणे मांडतो आणि आपणही त्या विचारांवर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आणि तो ठामपणा अजून वाढवायचा असेल तर आपण त्याच्या खाली 2 डॉट देतो. जी माणसं अंडरलाईन करत नाहीत ती माणसं स्वतःचे विचार मांडत नाहीत असं नाही, मांडतात पण ते इतका आग्रह धरत नाहीत त्या मतांचा. त्यामुळे आपण किती आग्रही व्हायचं याच्यावरती अंडरलाईन करणं, नंतर त्याच्या खाली 2 डॉट देणं, हे तुम्ही अडॉप्ट करू शकता. शेवटचे 2 डॉट जे आहेत ते मात्र काढून टाकायचे. सही नंतर कुठचाही फुलस्टॉप नसावा, कारण त्यामुळे आपली प्रगती थांबू शकते. सही स्पष्टपणे वाचता यावी अशी सही करा. काय होतं की सही बदल म्हणजे ना लोक आकर्षक सही करायचा प्रयत्न करतात. आकर्षक सही आपला उद्देश नाहीये, सही स्पष्ट असावी. ठीक आहे, थँक्यू मच. थँक्यू. आपण पुढे खूप छान सांगितलं. आपल्या समोर सुहास शंकर पुरोहित म्हणून, पुरोहित तुम्ही जॉईन झालाय?
सुहास जॉईन झालाय? मगाशी त्यांचाच फोन होता, बाहेर पडलोय म्हणून. बरं, ही एक मराठीत सही आली आहे. पंकज, याच्याबद्दल आपण काय सांगाल? श्रीमती भारती दिगंबर खानोलकर. सही माझ्याकडे, म्हणजे माझा व्यवसायातला अनुभव असा आहे की मी भाषा सोडून सह्या अॅनालाइज केलेल्या आहेत. एक मिनिट हा. भारती खानोलकर, तुम्ही आहात का? बाकीच्या सगळ्यांनी म्यूट ठेवायचं आहे. हा, भारती खानोलकर, कारण ह्याच्यात मला दिसू शकत नाही. नाहीतर आपण पुढच्या सहीवर जाऊ. पुरोहित, तुम्ही असलात तर अनम्यूट करून आहे म्हणून सांगा. आधी अनम्यूट करा. पुरोहित, अनम्यूट करा. केलं. हा, सांभाळा. पंकज, आपण मागच्या ह्या सुहास पुरोहित. हॅलो हॅलो हॅलो. हा, ठीक आहे, ऐकायला आला तुमचा आवाज. येतोय. हॅलो. हा, बोला. पंकज, सुहास पुरोहित म्हणून तुम्ही. हो हो, सुहास शंकर पुरोहित, त्यांचे प्रश्न मी वाचले. आपण आधी थोडस सहीबद्दल बोलूया आणि तुमच्या प्रश्नांचं पण उत्तर देतो. हो सर, हो सर. कारण मी जेव्हा बोलतोय ते केवळ तुमच्यासाठी नाही, इतर सभासदांनाही त्याचे फायदा होऊ शकतो. कधीही सही करताना कुठलाही स्ट्रोक हा खूप उलटा मागे खिचू नका. तुमचा एस जो तुम्ही पहिला अक्षर लिहिलेला आहे, ते एस लिहिताना एस ची खालची अंडरलाईन एवढी मागे गेलेली आहे. अशा वेळी आपण किती वेळा पुढे जायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण सारखे मागे जात राहतो. आपल्याला काहीतरी अवरोध होतात आपल्या कामामध्ये. मी सांगतो मग तुला, मला ऐकू येणार नाही. हॅलो हॅलो. पुरोहित, तुम्ही मध्ये काही बोलू नका. बरं बरं. कारण ना आपल्याला वेळ कमी पडणार आहे. बरं. झाल्यानंतर मला प्रश्न विचारला तरी चालेल. तर हा जो मागे बॅकस्ट्रोक नेलेला आहे ना तुम्ही, तो तुम्हाला थोडीशी प्रगती तुमची थांबवतो. कुठच्याही सहीमध्ये इव्हन खाली अंडरलाईन जी करतात ती उलटी करू नये, मागे जाऊ नये. ठीक आहे. तुमचा एस ची जी साईज जी आहे ती पण लहान आहे. सुरुवातीचं अक्षर, पहिलं अक्षर हे नेहमी खूप मोठं असावं. सहीच्या इतर अक्षरांपेक्षा मोठं असलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही अक्षरांमध्ये सुहास एस पुरोहित मध्ये खूप गॅप आहे. यामुळे तुमची कनेक्टिव्हिटी कमी होते, इतर लोकांशी संबंध कमी राहतात, तुम्ही गॅप्स होतात रिलेशन मध्ये. पुरोहितचा जो पी आहे तो वरून अर्धवट उघडा आहे. तुम्ही हस्ताक्षरात जो पी लिहिला आहे, आणि म्हणून मी म्हणतो की हस्ताक्षर आणि सही यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे तुमचे विचार हे जास्त तुम्हाला त्रास देतात. तुम्ही इतरांचंही काही ऐकतात, इतरांचं ऐकून तुमच्या मनावर परिणाम होतो. पुरोहितचे जेव्हा आय आणि शेवटचा जे अक्षर आहे ते बघा, ते डी सारखं झालेलं आहे. म्हणजे तो टी नाहीच दिसत आहे, कारण टी वरच्या तुमच्या हस्ताक्षरात टी बघा आणि सही मध्ये टी बघा. तुमचा तो टी हा डी सारखा झालेला आहे, तोही परत उलटा कव्हर झालेला आहे आणि एक भिंतीसारखा समोर उभा राहिलेला आहे, तुम्हाला अडवून धरल्यासारखा संपूर्ण सहीला. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही फुल स्टॉप दिलेला आहे. तर या सगळ्या थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी असतात. शेवटी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये या गोष्टी जातात की मला इथे थांबायचं आहे, मला याच्यावरून पुढे जायचं नाहीये, किंवा मी आता इथे अडवून धरलेलं आहे स्वतःला. तर या गोष्टींमुळे तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही म्हणतात ते पुस्तक लिहायला घेतलंय पण अर्धवट राहिलंय, सही ही फ्लो मध्ये जावी, शेवटचं अक्षर हे पुढे जावं, तिथे फुलस्टॉप नसावा. तुमची चिडचिड करण्याची जी सवय आहे ती तुम्ही जो डी जो आहे ना तो खूप वर नेलेला आहे. त्याला बघा, पीचं जर टॉप हा आपला सहीचा टॉप धरला तर तिथे तुमचं डोकं झालं, हेड झोन झाला तो. त्याच्याही वर जेव्हा आपण जातो तेव्हा आपण विचारांच्याही पलीकडे जास्त विचार करायचा प्रयत्न करतो, आपल्याला मेंदूला ताण देण्याचा प्रयत्न करतो, आणि तो ताण सवय सहन नाही झाला तर आपली चिडचिड होते. त्यामुळे सही सुटसुटीत करायची, सर्व अक्षर एक साईजची ठेवण्याचा प्रयत्न करा. डी हा टी सारखा काढा, शेवटचा अक्षर, फुल स्टॉप देऊ नका. आणि हा एसचा जो पहिल्या अक्षर एसचा जो स्ट्रोक तुम्ही मागे नेताय तो नेऊ नका, ते एस मोठा करा. आणि बॅलन्स सही, जशी तुमचं वर हस्ताक्षर आहे तशी बॅलन्स सही करण्याचा प्रयत्न करा. ते केल्यानंतर तुमचं कुठचंही काम अर्धवट नाही राहणार, तुमचं मन शांत होईल. ओके ओके. आपण हॅलो. ओके ओके, थँक्यू. एक मिनिट. हा बोला. नाही, पुढे जातो आपण जरा. आहे मी भारती आहे. हा हा, भारती खानोलकर. पंकज. भारती खानोलकर. जितकी स्पष्ट सही, सरळ सही, बॅलन्स सही,
सहीच्या खाली जर आपण रेस्ट मारली तर ती अत्यंत सरळ जाते. सर्व अक्षरं एकाच साईजची, सर्व अक्षरं स्पष्टपणे वाचता येण्यासारखी, अशा प्रकारचे जेव्हा सह्या असतात तेव्हा ही माणसं अत्यंत प्रॅक्टिकल असतात, क्लिअर असतात, त्यांचे विचार स्पष्ट असतात, अत्यंत ऑनेस्ट असतात, प्रामाणिक, आणि अजिबात त्याच्यामध्ये काही चालबाजी नसते. एकदम ट्रान्सपरंट थिंकिंग असतं. मनात एक बाहेर एक असं काही नसतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही माणसं संपूर्ण चार जसा एक स्टेबल उभी आहे. तुम्ही सही बघितलं तर असं वाटेल की एकदम स्टेबल सही आहे. त्यामुळे त्या सहीमध्ये कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकण्याची ताकद असते. वाईट परिस्थितीला सुद्धा ते माणसं फेस करतात, त्यातून बाहेर येतात, स्टेबल राहतात, त्यांचा धीर सुटत नाही. त्याचबरोबर ही अतिशय जास्त अँबिशन ठेवणं, जास्त लोभ ठेवणं असं नसतं. ज्यात आहे त्यात समाधान मानतात, विचारी असतात, अभ्यासू असतात, इतरांना मदत करण्यास तत्पर असतात, भविष्यावरती यांचा विश्वास असतो. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे यापुढे, अशा या प्रकारचा आशावाद असतो. उगाच खोट्या रिस्क ते घेत नाहीत आणि सर्व प्रकारे बॅलन्स्ड आणि समतोल आयुष्य असं जगतात. जे समोर येईल त्याचा सामना करून धीराने पुढे जातात. मला वाटतं सहीमध्ये सध्या मला पाहायला मिळतं. काही भारती मानोलकरांना पटत असेल तर पटलंय बरोबर आहे. आता प्रश्न असेल तर विचारा, मी उत्तर देऊ शकतो. आपण जरा पुढे जाऊया पंकज. घड्याळ, हा शशिकांत ओक अनम्यूट व्हा. शशिकांत ओक. हा झालो. हा ठीक आहे. एखाद्या कामाची फक्त विचारपूस केली जाते, पुढे काम. शशिकांत ओक म्हणजे हे रिटायर्ड आहेत, पण रिटायर्ड म्हणजे परत कामात पण आहेत त्यांच्या एक्सटर्नल. कामात राहणं ही चांगली सवय आहे. माणूस रिटायर कधी होत नाही. रिटायर म्हणजे सर्व्हिस मधून, जॉब मधून रिटायर मध्ये होतं, पण दुसरी कामं तर चालूच असतात. आता ओक साहेबांची जी सही आहे त्याच्यामध्ये बघा, तुमचं जसं आधी आपण एक मिस्त्रींची सही बघितली तशी आहे की ते ओक नावाला प्राधान्य देतात आणि स्वतःला नंतर प्राधान्य देतात. आधी ओक एसएस अशी सही करतात. नॉर्मली एसएस ओक अशी सही करतात सगळेजण. पण जेव्हा आपण आडनाव आधी लिहितो तेव्हा त्यांना दोन गोष्टी असतात. आपल्याला आपल्या आडनावाबद्दल अभिमान असतो, किंवा आपल्या कुटुंबाच्या ज्या प्रथा असतात किंवा जी काही विचारसरणी असते त्याबद्दल आपल्याला आदर असतो. कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं, त्यांच्या गरजांना प्राधान्य दिलं जातं, स्वतःकडे नंतर पाहिलं जातं. शेवटचं लेटर लहान केल्यामुळे काय होतं की कधी कधी आत्मविश्वासाची कमी होऊ शकते, कारण इतर गोष्टींना जास्त प्राधान्य दिलंय, आपल्याकडे लक्ष नंतर दिलेलं आहे. थोडा आत्मविश्वास कमी, थोडं स्वतःकडे दुर्लक्ष, या गोष्टीमुळे मग आपली एनर्जी थोडी कमी होते, काही कामं पूर्ण होत नाहीत. फुलस्टॉप दिलाय सही नंतर, जसं काही जेव्हा आपण फुलस्टॉप देतो ना तेव्हा जणू काही आपण असं म्हणतो की आता बस, आता थांबलो. आपण वाक्य लिहिल्यावर फुलस्टॉप देतो, आपण काय म्हणतो की हा बस इतकंच, आता याच्या पुढे नको. यांच्या सहीमध्ये एक विशिष्ट प्रकार दिसतोय की बाकी सगळ्या अक्षरांपेक्षा के जो मधला आहे तो अचानक खूप मोठा झालेला आहे. तर जेव्हा एखादं लेटर असं अचानक मध्ये मोठं काढलं जातं, यामध्ये एक प्रवृत्ती असते की मी जास्त समोरच्यांना, जेव्हा कस्टमर असो किंवा कोणी असो, दुसऱ्यांना काय वाटतंय याचा विचार मी जास्त करणार नाही. वाईट असतं मी सांगत नाही, तेंडुलकरच्या सही मधला के पण खूप मोठा आहे, बाकी अक्षर लहान आणि फक्त केच मोठा आहे. तर दॅट इज त्याची एक वृत्ती अशी असते की जर मी हे ठरवलंय तर मला फार दुसरे काय म्हणतील याची विचार करण्याची जरूर नाही, मला वाटतं ते मी करायचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर असं असतं की कुठच्या तरी एका फॅमिली मेंबरला खूप प्राधान्य दिलं जातं संपूर्ण ओक आणि एसएस यामध्ये, आणि किंवा त्यांच्या विचारांचा आपल्या मनावर खूप जास्त पगडा असतो. तुमचा कामाचं काम ज्या अडचणी येत आहेत त्या तुम्ही क्लिअर के मध्ये तुम्ही जो 2-3 वेळा वर खाली गेलेले आहात आणि परत के रिपीट केलेला आहे, त्याला रिट्रेसिंग म्हणतात, परत ट्रेस करतो आपण. तसं ट्रेस करायचं नाहीये, आपण एकदा लिहिलं की पुढे जायचंय, परत मागे येणं, परत खाली येणं, परत वर जाणं, यामध्ये आपल्याला उतर चढाव येऊ शकतात. स्वतःच्या नावाला प्राधान्य द्यायचंय. तुम्हाला ओ केसेस सही करायची असेल तरी सुद्धा तुमचा एस
किंवा दोन्हीही एस हे तितकेच मोठे असले पाहिजे. शक्यतो सर्व अक्षर एका हाईटची असली पाहिजे. अच्छा. ऍक्च्युली पहिलं अक्षर आणि सरनेम याची हाईट मोठी असते आणि मधल्या अक्षरांचं ना साईज स्मॉल असते, कारण आपण त्या दोन गोष्टींना प्राधान्य देतो. वडिलांचं नाव मध्ये जरी असलं शंकर, त्यांच्याबद्दल आपल्याला किती प्रेम आदर असला तरी सध्या आपल्या आयुष्यात त्यांचा जो प्रभाव आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे ती सध्या नगण्य असल्यामुळे तो लहान झाला तर एक वेळ चालू शकतो, पण शशिकांत आणि ओक ही अक्षरं मोठी असावीत, एस आणि ओ. तर सही रिव्हर्स करू शकता तुम्ही पूर्ण एस एस ओक, त्यामुळे बराच फरक पडेल. स्वतःला प्राधान्य दिलं जाईल, स्वतःच्या विचारांना प्राधान्य दिलं जाईल. फुलस्टॉप काढून टाका, अंडरलाईन करा आणि 2 डॉट द्या, कारण तुम्हाला अडचणी येत आहेत, फक्त विचारपूस करतायत, तुम्ही ठाम राहू शकता तुमच्या कामात. अच्छा. तो मधला जो केचा दांडा मोठा आहे तो मग काढून टाकायला लागेल का? नाही, के संपूर्णपणे चुकीचा आहे साहेब, कारण के हा इतर अक्षरांपेक्षा अत्यंत वेगळा दिसतो. त्यामुळे आता तुम्ही नाव जेव्हा वरती लिहिलेलं आहे ओक, तिथे तुमचा ओ ची साईज बघा आणि के ची साईज बघा. बरोबर. ते प्रपोर्शनेट आहे. ओ हा इतर ए आणि के पेक्षा आहे. शेवटी ते स्मॉल लेटर आहे. पहिलं लेटर हे कॅपिटल आहे आणि दुसरी लेटर स्मॉल आहे. आपण लहानपणी 4 ओळींमध्ये लिहायला शिकलेलो आहे इंग्लिश, त्या प्रकारे जर लिहिलं तर तो के या साईजचा असायला पाहिजे 4 ओळींमधला. थोड्याच साईजचा तो के असला पाहिजे, त्याहून जास्त त्याला प्राधान्य देण्याची जरूर नाही. ओ मोठा असू दे, चिकांमधला एस मोठा असू दे, चालेल. परफेक्ट एकदम. एस एस ओक सही केल्यानंतर तुमचे पहिला एस, दुसरा एस आणि 2च अक्षर फक्त लहान. हो बरोबर. विचारू शकता तुम्ही. ओके, थँक्यू शशिकांत. थँक्यू. ओके, निशिकांत, शशिकांत वरून निशिकांत सुळे, तुम्ही त्याला अनम्यूट करा. निशिकांत सुळे. त्याच्यानंतर एक सही असेल पंकज, आणि मग आपण तुमचं एक कन्क्लुडिंग सेशन करू. आणि माझ्या मते थांबावं सगळ्यांनी, आपण थोडासा प्रश्नोत्तरांचा पण कार्यक्रम करणार आहे. निशिकांत आहात तुम्ही? हो आहे. हा, अनम्यूट करा. हा ठीक आहे. पंकज या सही बद्दल. सहीमध्ये तुम्हाला आतापर्यंत मी सह्या बघत जातोय, त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की सही समोर आली की आपण पटकन कुठचं अक्षर काय साईज, कोणचं अक्षर मोठं हे सगळं पाहतो. या सहीमध्ये पण तुम्हाला जाणवेल की एन आणि पुढचा जे मधलं अक्षर आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे ते एक तर खूप छोटं आहे एन. दुसरं अक्षर हे जर एस आहे असं मानावं तर तो पी सारखा दिसतोय, तो एस दिसत नाही. आणि सुळे मधला एस अतिशय मोठा आहे आणि तिथून पुढे अक्षर सर्व वाचण्यासारखी आहे. सुरुवातीचं अक्षर एन लिहिताना सुद्धा फार क्लॅरिटी नाहीये, डब्ल्यू सारखंही वाटू शकतं, एन सारखाही वाटू शकतो, स्मॉल एन जिथं आपण लिहितो तसंही वाटू शकतो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे 2 लाईनच्या मध्ये ही सही केलेली आहे. नॉर्मली अशी सही फार कमी जण करतात, सहीच्या खाली अंडरलाईन करतात, डॉट देतात, पण सहीच्या वरती लाईन ठेवत नाही. आणि ते न ठेवण्याचं कारण असं असतं की जेव्हा सहीच्या वर लाईन असते तेव्हा त्या माणसाच्या मनावरती प्रचंड टेन्शन असतं. कुठच्या तरी कारणामुळे, कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक कुठचंही कारण असू शकतं, ज्यामुळे ते त्या विचारांखाली दबल्या गेलेला आहे. ते विचार खूप त्याच्या मनावरती दबाव टाकत आहेत आणि त्याच्या खाली त्यांनी स्वतःला मुक्तपणे तो स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीये. मोठ्या अक्षरांच्या मागे आपण एन जे अक्षर आहे ते छोटं करणं, स्वतःला कमी प्राधान्य देणं, सुळेला जास्त प्राधान्य दिलं आणि स्वतःला लहान ठेवण्याचं कारण या गोष्टीसाठी असू शकते की आपल्याविषयी काहीतरी आपल्याला थोडा आत्मविश्वासाची कमी आहे किंवा आपण जे करू इच्छितो ते करू शकत नाही, अशा प्रकारची एक भावना असते. याच्यात तुम्हाला दोन्ही प्रकारचे गुण दिसतात की दबावाखाली पण आहे आणि तरी सुद्धा फाईट करायचा प्रयत्नही करतायत. अंडरलाईन केलेले आहे, 2 डॉट दिलेले आहेत, कारण अजूनही विचारांशी ठाम राहून आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला जो राग येतो साहेब इथपर्यंत ठीक आहे? सुळे साहेब, राग म्हणजे अन्यायाविरुद्ध कुठली गोष्ट नाही, आतापर्यंत जे सांगितलंय ते ठीक आहे का? तर मी पुढचं सांगतो. फक्त राग म्हणजे अन्यायाविरुद्ध राग येतो, चुकीची गोष्ट झाली तर राग येतो. काही हरकत नाही, तो राग येणं काही चुकीचं नाहीये. तसा राग नसता आला तर मग काहीच बदल घडले नसते,
समाजामध्ये पण आणि आपल्या आयुष्यामध्ये पण अन्यायाविरुद्ध राग यायला पाहिजे. फक्त त्याचा दबाव मनावर नाही आला पाहिजे आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होऊन आपल्याला, आपण लहान आहोत, आपल्या हातून काहीच घडत नाहीये, आपण काहीच बदल घडवू शकत नाही, ही भावना येऊ नये, कमीपणाची भावना येऊ नये, याचा फक्त आपल्याला हे ठेवायचंय, प्रिकॉशन घ्यायची आहे. त्यामुळे वरची लाईन काढून टाका, वरची डबल लाईन कधी ठेवू नका. खालची अंडरलाईन आणि 2 डॉट हे तुम्हाला फायद्याचे असतात. आणि एन आणि मधलं अक्षर जे पी सारखं दिसतंय ते प्रॉपर एस करा. एन अक्षर हे सर्वात मोठं असलं पाहिजे. तुमचं अक्षर आहे जे तुम्ही आहात, स्वतः आरशासमोर उभे आहात आणि आपण कसे दिसतो आहोत हे बघायचं तर तुमचं पहिलं अक्षर बघितलं जातं सहीमध्ये. तर सेल्फ इमेज जी असते, जी मला माझ्या मनात माझी जी इमेज आहे ती इमेज तुमच्या पहिल्या अक्षरामध्ये उमटते. त्यामुळे पहिलं अक्षर हे तुम्ही प्राधान्य द्या, स्वतःला प्राधान्य द्या. तुम्ही स्वतःला प्राधान्य दिलं तर आपोआपच तुमच्या हातून कृती घडणार आहे आणि पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे एन अक्षर मोठं करा, दुसरं अक्षर एस ठेवा आणि सुळे जशी तुम्ही सही करता तशी करा. वरची अक्षर काढून टाका, वरून लाईन कुठेच ठेवू नका. इव्हन सुळेचा जो एस जो आहे तो ULE वरती जातोय तो पण जाऊ देऊ नका. आपल्याला स्वतःवरही दबाव येऊ द्यायचा नाही आणि आपल्यालाही कोणावर दबाव टाकायचा नाही. तुम्ही जर दुसऱ्या अक्षरांवर सही केली, रेष ओढली तर त्यांच्यावरती दबाव टाकण्यासारखं होतं. मुक्तपणे आयुष्य जगा, मोकळी ठेवा सही. सही करताना स्वतःच्या मनामध्ये प्रसन्नता आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके सर, थँक्यू. आपण शेवटच्या सिग्नेचर वर जातोय. नितिन ठाकर. हाँ मैं हूँ. हाँ हाँ हाँ, आवाज आ रहा है ना? हाँ ठीक है. आपका 3 नंबर का 2 नंबर आप ठीक है. पंकज नितिन ठाकर आहेत. हा आता ओके. ठाकर साहेब, शेवटी कसं आहे की तुम्ही सेन्सिटिव्हनेसचा प्रश्न विचारला आहे. पंकज हिंदीत बोललात तर चालेल यांचे. ओके. आपका जो सवाल है सेंसिटिवनेस के बारे में, उसका जवाब मैं बाद में देता हूँ. सबसे पहले आपको सिग्नेचर में क्या सुधार करना होगा बताता हूँ. ये जरूरी नहीं है कि आप सिग्नेचर बदली करो या सुधार करो. मैं सिर्फ इतना बताऊंगा कि आपकी जो इस वक्त आप जो हस्ताक्षर कर रहे हैं, स्वाक्षरी कर रहे हैं, उसके क्या परिणाम हो सकते हैं. आप जो अक्षरों के बीच बहुत लंबी लंबी गैप छोड़ रहे हैं, एन और पी और ठाकर, और उसके बीच फुल स्टॉप भी दे रहे हैं, इसकी वजह से जैसा पहले वाले सिग्नेचर्स में भी मैंने बताया, लोगों के साथ में आपकी दूरी हो सकती है, समाज में आपकी दूरी हो सकती है, लोगों के रिश्तों में आपके थोड़ी दरार पड़ सकती है. किसी के साथ कुछ दिन अच्छा चलेगा, फिर उसके बाद में बहुत लंबी गैप आ जाएगी, या कोई रिश्ता पूरी तरह से खत्म हो सकता है. कोई कामकाज जो होगा वो अच्छे चल रहा है और उसको फिर रुक जाएगा. तो इस तरह से नकारात्मक परिणाम आ सकते हैं आप अगर बहुत फुल स्टॉप देते हैं तो, और बहुत लंबी लंबी गैप अगर बीच में छोड़ते हैं तो. सिग्नेचर सबसे बढ़िया वो होता है कि जब आप पेन कागज पे रखो और शुरू हो जाए और आखिर तक पेन उठाने की जरूरत ना पड़े. आपको अगर आपके अक्षर में आई है, टी है, तो वो काटने के लिए आप आखिर में काटेंगे. उससे एक फ्लो बनता है. जिंदगी फ्लो होनी चाहिए, जिंदगी में आगे बढ़ती रहनी चाहिए. तो ये गैप जितनी है उतनी कम करने की कोशिश करिए. आपका टी जो है वो टी बहुत कलात्मक टी है. आप कला के साथ जुड़े हुए होंगे किसी ना किसी तरीके से, कला क्षेत्र के साथ में, गायन हो या कुछ ड्राइंग हो, पेंटिंग हो, कुछ भी हो, या तो आपको कला के बारे में आसक्ति है. लेकिन इसके लिए आपने जो टी को जो आकर्षक बनाने के लिए जो 2 लूप्स लिए हैं ऊपर, वो आपका हेड जोन है. हेड जोन में ज्यादा करके लूप्स नहीं होनी चाहिए, गांठ नहीं होनी चाहिए. वो गांठ होने की वजह से आदमी बहुत सेंसिटिव हो जाता है. अगर उसकी टीका की जाती है तो उसके सहन नहीं होता है, कोई दुख होता है तो उसे बहुत ज्यादा दुख लगता है. तो इस तरह से सेंसिटिविटी बहुत बढ़ जाती है. अब देखिए, एक कलाकार के लिए सेंसिटिव होना बहुत जरूरी है. जितना ज्यादा सेंसिटिव होगा उतनी उसकी कला निखरेगी. लेकिन साथ में उसके दुष्परिणाम भी उसको भोगने पड़ेंगे कि भाई बहुत ज्यादा जो जितने कलाकार होते हैं, आपने देखा होगा कि मूडी होते हैं. झट से गुस्सा आ जाता है, झट से दुखी हो जाते हैं, कभी डिप्रेशन में चले जाते हैं. तो इस तरह की बातें जीवन में ना हो, इसलिए वो जो लूप ऊपर किए, जो गांठ आ गए हैं टी में, उसको सीधा कर लीजिए. अच्छे से टी लिखिए, अक्षरों को पास में लाइए. और अंडरलाइन के नीचे जो आप फुल स्टॉप दे रहे हैं उसे फ्लाइंग डॉट्स कहते हैं, मानो उड़ रहे हैं. एन और पी के बीच में आपने जो डॉट दिए हैं वो डॉट एकदम सही तरीके से दिए हैं, पूरी तरह से फुल स्टॉप जैसे. लेकिन अंडरलाइन के नीचे जो दिए हैं वो कैजुअली दिए हैं. इसका मतलब ये होता है मैंने कहा तो सही, मेरा मानना तो चाहिए दूसरे को, लेकिन ठीक है, माना तो ठीक, नहीं माना तो ठीक, उसमें क्या फर्क पड़ता है, मेरा मत ये है बस. तो थोड़ा केयरलेस एटीट्यूड हो जाता है. तो
तो नीचे के डॉट्स जो है वो ढंग से दीजिए, पूरी तरह से दीजिए, और एन और के बीच जो डॉट्स है वो निकाल दीजिए। टी को सही करिए, अक्षरों को पास में लाइए, हो सके तो एन पी और टी कनेक्ट करिए। इससे आपके जीवन में और सेंसिटिविटी में बहुत फर्क पड़ेगा। हाँ, थैंक यू वेरी मच। राइट सर। नितिन जी, हाँ, हम सिग्नेचर से बाहर निकले। ओके ओके। हाँ, कुछ सवाल है तो अभी पूछिए। नाही मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायला आवडेल, पंकज इथे मी कुठे चुकलं तर मला करेक्ट करा, की पंकज बाविस्करांनी जे काही साहित्याला फरक सुचवलेला आहे तो लगेच सरकार दरबारी बँकेत वगैरे करायचा नाही आहे. त्यांनी आपल्या स्वाती अग्निहोत्रींशी बोलताना सांगितलं की दररोज 50, 100, 150, 200 सह्या करा, 30 दिवस करा, आणि 1 महिना खंड न पडता करा, खंड न पडता करा, असं 3 महिने करा, की आपल्या स्वभावात अपेक्षित बदल आहे किंवा सकारात्मकतेच्या दृष्टीने जायचंय ते आपण. कानोलकर साहेब, मी मागच्या व्हिडिओत एक उदाहरण सांगितलं होतं, सर्व सभासदांना मान्य होईल की समजा हे मी कशासाठी सांगतो 1 महिना करा, कारण सायकोलॉजिस्टनी अत्यंत सायंटिफिक रित्या हे प्रूव्ह केलेलं आहे की एक सवय बनवण्यासाठी तुम्हाला ती 30 दिवस रोज करावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही समजा रोज लेट उठता आहात आणि तुम्हाला सकाळी उठायचंय, ते तुम्हाला मॉर्निंग वॉकला जायचंय, तुम्हाला व्यायाम करायचा आहे, पहिले 3-4 दिवस तुम्ही अत्यंत त्रासून उठाल, कंटाळून उठाल, त्याच्यानंतर 5-6 दिवसानंतर तुम्ही थोडं चला उठूया करायला पाहिजे अशा याच्याने उठाल, शेवटचे 15-20 दिवस तुम्ही स्वतःहून उठायला लागाल. परंतु 30 दिवस संपल्यानंतर जेव्हा तुम्हाला उठायची जरूर पडेल तेव्हा तुम्ही अलार्म न लावता सुद्धा तुम्ही सकाळी 6 वाजता आपोआप तुम्हाला जाग येईल, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ती इन्स्ट्रक्शन गेलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला मनाला आदेश देण्यासाठी 30 दिवस त्या सह्या कोऱ्या कागदावर एका शांत ठिकाणी बसून, अजिबात डिस्टर्ब नसताना, मोबाईल टीव्ही काहीही नसताना, मनातले विचार सुद्धा शांत करून, ज्याप्रमाणे ध्यानाला बसतो त्याप्रमाणे बसायचं. प्रत्येक सहीशी तुम्हाला कनेक्ट व्हायचंय आणि ती सही तुमच्या मनाला घडवेल. धन्यवाद. कानोलकर कंटिन्यू. पंकज, तुम्हाला काही कन्क्लुडिंग करायचंय का आपण प्रश्नोत्तराला कधी जायचंय? जाऊया प्रश्नोत्तराला, काय आपण प्रश्नोत्तराला जातो.